वाशिम जिल्ह्यात सलग 9व्याही दिवशी जर बघितलं तर अनेक पेट्रोल पंपावर डिझेल शिल्लक नसल्याचं चित्र होतं. काही पेट्रोल पंपावर डिझेल शिल्लक होतं, मात्र सकाळपासून जर बघितलं तर अनेक पेट्रोल पंपावर गर्दीही पाहायला मिळाली होती. विशेषतः आज जर बघितलं तर जिल्हा प्रशासनाने एक नियमावली लावलेली आहे. ते विशेष एक नोटीस जाहीर केली आहे, जेणेकरून अनेक वाहनधारकांना वाहनधारकांना इथे आरसी बुक घेऊन येऊन आपलं डिझेल घेऊन जाता येणार असं एक नोटीस लावलेली आहे. आणि या नोटीसद्वारे जर बघितलं तर प्रत्येक शेतकरी असो किंवा ट्रॅक्टरधारक असो, तसे वाहनधारक असो, यांच्याकडून आरशी दाखवूनच त्यांना डिझेल देण्यात आलं होतं. मात्र आता सध्याची परिस्थिती जर बघितलं तर मी वाशिम शहरातील दक्षता पेट्रोल पंपावर आज जर बघितलं तर मध्यरात्रीचे 12:30 वाजले आहे. 12:30च्या दरम्यान ही परिस्थिती आहे. सध्या या ठिकाणी डिझेल उपलब्ध नाही. मात्र आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर आज सकाळच्या दरम्यान अनेक पेट्रोल पंपावर डिझेल न येण्याचं कारण म्हणजे आज बँकेत आर-टी-जी-एस करता आलं नाही. अनेक बँका बंद होत्या. तसेच आता उद्या जर बघितलं तर उद्या रविवार असून उद्या अनेक डेपो बंद असण्याचं चित्र आहे. त्याच्यामुळं अनेक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल येणं मुश्किल होणार आहे. त्यामुळं आता जे वाहनधारक असो, शेतकरी असो, तसेच इतरही वाहनं असो, यांना आता अडचणीला उद्या मोठ्या प्रमाणात सामना करण्याची वेळ येणार आहे. कारण की दिवसभर अनेक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल नसल्याचं चित्र दिसणार आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.